लग्न म्हणजे आयुष्यातील येणारं एक वळण आणि या वळणावर त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे त्यांच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम करतात. तर तो कार्यक्रम म्हणजे केळवण. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मयुरी. अचानक माझ्या मामाची मुलगी घरी आली आणि तिचं लग्नही 15 दिवसांनी आहे. तर म्हटलं चला ती आलीच आहे तर तिच्यासाठी एक छोटंसं फंक्शन करूया. आणि अचानक संध्याकाळी केळवण करायचं ठरवलं. मग काय, लागली तयारीला. पण त्यासाठी डेकोरेशनसाठी लागणारं साहित्यच माझ्याकडे नव्हतं. मग म्हटलं चला जे आपल्याकडे आहे त्यातून आपण डेकोरेशन करूया. मग घेतला एक कागद, क्राफ्ट पेपर, त्यावर केळवण हे नाव टाकलं. कारण त्यासाठी केळीचे पान हवे असते, पण मी त्यालाच केळीचं पान बनवलं. मग अशा प्रकारे छोटंसं डेकोरेशन माझं चालू झालं. बघा किती छान दिसतंय ना ते. आणि एकावर तिचं नाव टाकलं आरती. पण हे मी फ्रंट कॅमेराने शूट केल्यामुळे ते उलटं दिसत आहे, तर तुम्ही ते समजावून घ्या. मग काय, माझ्याकडे जे होतं माळा वगैरे ते त्या मी अशा अरेंज केल्या. कशा पद्धतीने त्या छान दिसतील याची याची पूर्तता करून मी त्या अरेंज केल्या. आणि अशा प्रकारे अल्टरनेट येल्लो, रेड अशा माळा लावून घेतल्या. आणि त्यानंतर मी रेडी झाले, तुम्ही पाहू शकता. आणि रेडी झाल्यानंतर म्हटलं चला आता खूप लेट झाला आहे तर ताटही वाढवूया. त्यासाठी छोटंसं डेकोरेशन करायला घेतलं. तर मध्येच माझ्या लेकीची लुडबुड चालू होती आणि अशा प्रकारे मी ते डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर ताटालाही थोडंसं सजवलं आणि नवरी अशा प्रकारे हे डेकोरेशन कंप्लीट झालं. कसं दिसतंय डेकोरेशन? छोटंसं सिंपल आणि अचानक ठरवलेलं. छान दिसतंय ना? कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा प्रकारे जेवणही आलं. मग काय, नवरीबाईलाही बोलावून घेतलं. नवरीबाई आल्या आणि त्या बसल्या. त्यानंतर आम्ही नवरीबाईला ओवाळलं. तर सगळ्यात पहिले नंबर होता आमच्या छोट्याशा करवलीचा. तर तिनेही छान असं ओवाळून घेतलं, कारण तिच्या मावशीचं लग्न आहे ना म्हणून. मग आईनं ओवाळलं, खूप असा आशीर्वाद दिला. आणि अशा प्रकारे आमचा कार्यक्रम छोटासा चालू होता आणि तो आम्ही खूप एन्जॉय केला. कारण कुठलंही प्री प्लॅनिंग नाही करता आम्ही ते ठरवलं होतं. आणि त्यात माझा छोटासा राजकुमारही आला. मग आम्ही सर्वांनी मिळून मावशीचे केळवण सेलिब्रेट केलं. त्यानेही मावशीला भरवलं. अशा प्रकारे आमचा केळवणाचा छोटासा कार्यक्रम आम्ही पार पाडला. मी ओवाळायची राहिली होती, मीही ओवाळलं. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून फोटोशूट वगैरे केलं. आणि सगळ्यात लास्टचा कार्यक्रम असतो तो म्हणजे तिला साडी देण्याचा. आणि आम्ही कार्यक्रम पूर्ण केला. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.